या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमरिकल बेस्ड ऑन इन्व्हर्टेड टी सेक्शन यातील न्यूमरिकल नंबर 1 पाहणार आहोत. काय आहे तो? कॅल्क्युलेट आय एक्स एक्स ऑफ एन इन्व्हर्टेड टी सेक्शन. म्हणजे एक इन्व्हर्टेड टी सेक्शन दिला आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे? आय एक्स एक्स फाइंड आउट करायचं. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस. त्याची डायमेन्शन किती दिलेत? फ्लेंज 200 × 12 mm. फ्लेंज म्हणजे काय? हॉरिझॉन्टल रेक्टँगल असतो, त्याला आपण काय म्हणतो? फ्लेंज म्हणतो. त्याचं किती आहे? बेस इंटू डेप्थ. बेस 200, डेप्थ ही बघा, हा टी सेक्शन झाला. इन्व्हर्टेड म्हणजे काय? उलटा टी. तर याचं फ्लेंज म्हणजे हॉरिझॉन्टल रेक्टँगल असतो, त्याला आपण काय म्हणतो? फ्लेंज म्हणतो. त्याची डायमेन्शन किती दिलेत? 200 mm आणि डेप्थ किती आहे? 12 mm. नेक्स्ट काय आहे? वेब म्हणजेच काय? वर्टिकल रेक्टँगल असतो, त्याला आपण वेब म्हणतो. तो किती दिलेला आहे? 350 mm × 10 mm. तर काय करूया आपण? फर्स्ट ऑफ ऑल डायग्राम ड्रॉ करूया इन्व्हर्टेड टीची. हा इन्व्हर्टेड टी आहे. फ्लेंज म्हणजे काय? हॉरिझॉन्टल रेक्टँगल किती दिला आहे? बेस 200 mm. इथून ते इथपर्यंत 100 किती आहे? 200 mm. आणि त्याची डेप्थ किती दिले? 12 mm. नेक्स्ट वेब किती दिला आहे? 350 हाईट दिलेलं आहे. आणि 10 mm डेप्थ. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं रे? कॅल्क्युलेट आय एक्स एक्स. म्हणजेच काय रे? हा इन्व्हर्टेड टी सेक्शनचा काय करायचं आहे आपल्याला? एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट करायचा आहे. जर आपल्याला एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट करायचं असेल तर काय करायला लागतं आपल्याला? वाय बार फाइंड आउट करावं लागतं. मग वाय बार फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो रे? एकदम बॉटमच्या लाईनमधून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो आणि एकदम लेफ्ट कॉर्नरच्या लाईनमधून वर्टिकल लाईन ड्रॉ करतो. याला आपण काय म्हणतो? रेफरन्स ॲक्सिस म्हणतो. ह्या रेफरन्स ॲक्सिसच्या अकॉर्डिंग आपण काय करतो? एक्स बार वाय बार फाइंड आउट करत असतो. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स एक्स. म्हणजेच काय? आय एक्स एक्स ॲप्लीस आपल्याला इन्व्हर्टेड टीचा काय करायचा आहे? आय एक्स एक्स फाइंड आउट करायचा आहे. आय एक्स एक्स ॲक्सिस कधी भेटतो? ज्यावेळी आपण वाय बार डिस्टन्स फाइंड आउट करतो, त्या वाय बार डिस्टन्सवरती आपल्याला काय भेटतो? आय एक्स एक्स ॲक्सिस भेटतो. मग काय करूया आपण? सर्वप्रथम वाय बार फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. वाय बार कसा काढतो रे सेंट्रॉइडचा? तर सेंट्रॉइड काय असतं? सेंट्रॉइडचा फॉर्म्युला कसा असतो ते सगळं आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर वाय बार कसा काढतो? A1 Y1 प्लस A2 Y2. हा इन्व्हर्टेड टी किती रेक्टँगलपासून बनलेला आहे? तर 2 रेक्टँगलपासून बनलेला आहे. बघा, हा वरचा एक रेक्टँगल आणि हा खालचा एक रेक्टँगल, अशा 2 रेक्टँगलपासून इन्व्हर्टेड टी बनलेला आहे. म्हणून काय घेतलं? A1 Y1 A2 Y2. जर 3 पासून बनला असता तर अजून एक ॲड केला असता, A3 Y3 डिवायडेड बाय काय असणार आहे? A1 प्लस A2. ह्या इन्व्हर्टेड टीचा अप्रॉक्सिमेटली आपण काय करूया? एक सेंट्रॉइड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, हा इन्व्हर्टेड टी आहे. जर का मी असा बेंड केला, इथून जर मी असं फोल्ड केलं तर काय होतं रे? जेवढा लेफ्ट साईडला एरिया आहे तेवढाच राईट साईडला सुद्धा एरिया आहे. म्हणजेच आपला आय वाय वाय काय येणार रे? बरोबर ह्या सेंटरवरती येणार. आय वाय वाय कसा फाइंड आउट करतो रे? ज्यावेळी आपण एक्स बार डिस्टन्स काढतो त्यावेळी त्या एक्स बार डिस्टन्सवरती आपल्याला आय वाय वाय भेटतो. म्हणजेच काय? एक ॲप्रॉक्सिमेटली मी लिहितो. एक्स बार आपला किती येऊ शकतो रे? जर हे टोटल 200 असेल तर आपला एक्स बार किती असणार आहे? 100 mm. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशनच्या साहाय्याने एक्स बार काढला तर किती येणार आपला? 100 mm येणार.
आता वाय बार बघा, वाय बार म्हणजे उभं डिस्टन्स. आता बघा हा इन्व्हर्टेड टी मी जर असा बेंड केला तर इथं हा लाईन आहे ते, ह्या लाईनला जर का मी इथं पॉईंट धरला असं तर काय होतं, ह्या साईडला बॉडी आपली झुकते. कारण का रे, ह्याचं वेट काय आहे ह्या साईडला जास्त आहे. म्हणून मी काय करतो, हा पॉईंट जरा ह्या साईडला शिफ्ट करतो. बघा इथं शिफ्ट करतो असा, तर काय होते रे, आपली बॉडी बॅलन्स होते. म्हणजेच याचा सेंट्रॉइड कुठं आहे रे, टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्सपेक्षा खाली येते. म्हणजेच काय होणार, टोटल डिस्टन्स किती आपलं हे 350 प्लस 12. बघा 350 इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत 350 प्लस 12 म्हणजेच काय 362. टोटल डिस्टन्स 362 डिवायडेड बाय 2 करतो, 181 आलं. म्हणजेच काय होणार रे, 181 पेक्षा कमी डिस्टन्स आपलं काय असणार आहे, वाय बार असणार आहे. वाय बार काय होणार आहे, छोटा असणार आहे. कशापेक्षा, 181 mm पेक्षा. ही गरज नाही, फक्त आपल्याला कसं आहे कॅल्क्युलेशन आपलं बरोबर येते का रॉंग येते हे चेक करण्यासाठी आपण काय करतोय, असे अप्रॉक्सिमेटली सेंट्रॉइड काढतोय. आपल्याला काय करायचं, वाय बार फाइंड आउट करायचा आहे. आता चेक करूया 181 पेक्षा आपला वाय बार कमी येतोय का. जर आला तर आपला आन्सर काय आहे, बरोबर आहे आपण समजायचं. तर बघा वाय बारसाठी फॉर्म्युला काय असतो, A1 Y1 प्लस A2 Y2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. हा आपला पहिला रेक्टँगल, हा दुसरा रेक्टँगल. याचं सेंट्रॉइड फाइंड आउट करूया. हा इथून ते हा पहिला रेक्टँगल, हा जर असा बेंड केला तर काय होतं, जेवढा पोर्शन वरती आहे तेवढाच पोर्शन काय खालते. म्हणजेच काय होतं, बरोबर याच्या सेंटरला इथं आपला काय येणार आहे, एक्स ॲक्सिस पहिल्या रेक्टँगलचा येणार. जर मी असा बेंड केला तर काय होईल, जेवढा पोर्शन इकडे आहे तेवढाच पोर्शन इकडे आहे. म्हणजेच काय, इथं आपला वाय वाय ॲक्सिस येणार. ह्याला आपण काय म्हणूया, G1 म्हणूया. सिमिलरली बघा ह्या रेक्टँगलसाठी असा बेंड केला तर जेवढा वरती पोर्शन आहे तेवढाच खालती पोर्शन आहे. असा बेंड केला तर जेवढा राईटला आहे तेवढाच लेफ्टला आहे. म्हणजेच बराबर याच्या सेंटरला येणार. हा काय म्हणूया आपण, G2. आपण काय करूया, डायमेन्शन देऊया इथं. टोटल 350 आहे, इथून तिथपर्यंत 350 आहे. मग हा सेंटर 350 डिवायडेड बाय 2 किती, 175 mm आणि हे 175 mm. हे डिस्टन्स किती येणार, टोटल 10 असेल तर इकडं 5 आणि इकडं 5 येणार. 5 mm 5 mm, इकडं 5 mm इकडं 5 mm. सिमिलरली याच्यासाठी बघा टोटल 200 आहे, तर इथं हाफ किती येणार, 100 mm आणि हे 100 mm. हे उभं डिस्टन्स किती आहे, 12 आहे. तर काय होणार, याच्या बरोबर सेंटरला किती येणार, 6 mm डिस्टन्स येणार. म्हणजे आपल्याला काय झालं, याचं आपण सेंट्रॉइड फाइंड आउट केलं. पहिल्या रेक्टँगलचा बरोबर सेंटरला येणार. टोटल जर का 350 असेल तर वरून 175 खालून 175 वरती सेंट्रॉइड येणार. हे जर 10 असेल तर इकडून 5 इकडून 5 बरोबर इथं आपला G1 येणार. ह्या रेक्टँगलसाठी टोटल जर का 12 असेल तर इथून 6 वरती एक्स ॲक्सिस येणार. टोटल 200 असेल तर इथून 100 वरती आपला G2 वाय ॲक्सिस येणार. आता चला फाइंड आउट करूया. A1 कसा काढतो रे आपण, एरिया बेस इंटू डेप्थ. रेक्टँगलसाठी बेस किती आहे, पहिल्याचा बेस 10 mm इंटू डेप्थ किती दिलं आहे, इथून ते इथपर्यंत 350 इंटू 10 किती आलं, 3500 mm स्क्वेअर. नेक्स्ट A2 दुसऱ्या रेक्टँगलसाठी एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ. बेस किती आहे 200 इंटू डेप्थ किती आहे 12. 200 इंटू 12 किती आलं, 2400 mm स्क्वेअर. नेक्स्ट काय लागणार आहे, Y1 म्हणजेच काय, वर्टिकल डिस्टन्स. इथून ते पहिल्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स किती येणार रे, ही 12 प्लस ही 75. 12 प्लस 75 म्हणजेच काय, ह्या रेफरन्स ॲक्सिसपासून ते पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड हे डिस्टन्स किती येणार, तर हे 12 दिलेलं आहे इथंपर्यंत, प्लस इथून ते इथपर्यंत किती आपण काढलं, 175 फाइंड आउट केलेलं आहे. 12 प्लस 175 किती आलं, 187.
mm. y2 किती येणार, इथून ते ह्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स, दुसरा रेक्टँगल आहे त्याचं सेंट्रॉइडचं डिस्टन्स, इथून हे किती येणार, हे फाइंड आउट केलं आहे किती आहे 6 इज इक्वल्स टू 6 mm. आलेलं सर्व व्हॅल्यू यात पुट करूया. y बार इज इक्वल्स टू a1 किती आहे 3500 इंटू y1 किती आहे आपला 187 प्लस a2 किती आहे 2400 इंटू y2 किती आहे 6 डिवायडेड बाय a1 3500 प्लस a2 2400. कॅल्क्युलेट करूया y बार 3500 इंटू 187 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2400 इंटू 6 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू, आन्सरमध्ये सेव आहे म्हणून डायरेक्ट डिवायडेड बाय आन्सर डिवायडेड बाय 3500 प्लस 2400 काहीतरी व्हॅल्यू आली ते आपण इथं लिहूया. किती आली 113.372 mm. आपल्याला काय भेटला y बार म्हणजेच काय रेफरन्स ॲक्सिसपासून y डिस्टन्स किती आहे रे 113.372. आपण एक ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू काढलेली ती किती होती रे 181 पेक्षा कमी आली पाहिजे. आली का म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. म्हणजेच काय रे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती असतं, इथून ते ह्या सेंट्रॉइडपर्यंत डिस्टन्स किती असणार आहे 181 असणार आहे, त्याच्यापेक्षा कमी. म्हणजेच आपला एक्स ॲक्सिस कुठे येणार इथं असं काहीतरी एक्स ॲक्सिस येणार. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कुठं काढायचं आहे इथं. आपल्याला फक्त आय एक्स एक्सला फाइंड आउट करायला सांगितलं आहे म्हणून आपण फक्त वाय बार काढला. जर आय वाय बार जर काढायला सांगितलं असतं तर आपण काय केलं असतं एक्स बार काढला असता. म्हणून आता फक्त आपल्याला यात एक्स एक्स फाइंड आउट करायला सांगितलं म्हणून फक्त काय करायचं वाय बारच काढायचा, एक्स बार काढायची काही एक गरज नाही. जेवढं विचारलं आहे तेवढंच काढायचं. जर दोन्ही पण विचारलं असतं तर एक्स बार वाय बार काढलं असतं. बघा वाय बार म्हणजेच काय असतं उभं डिस्टन्स. उभं डिस्टन्स किती आलं आपलं 113.372. इथं आपला काय झाला एक्स एक्स ॲक्सिस फाइंड आउट केला. आता या एक्स एक्स ॲक्सिसला आपल्याला काय करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय रे आय एक्स एक्स इज इक्वल्स टू पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा आय एक्स एक्स वन इज इक्वल टू पूर्ण इन्व्हर्टेड टीचा सेंट्रॉइड काय आहे हाय आणि पहिल्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड काय आहे हाय. बरोबर हे एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत म्हणून काय करायचं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायचा. काय असतो तो IG1 प्लस A1 H1 स्क्वेअर. आता पहिल्या रेक्टँगलचा IG1 कसा काढतो मोमेंट ऑफ इनर्शिया BD³ डिवायडेड बाय 12 प्लस पहिल्याचा एरिया काय फाइंड आउट केलेला आपण B इंटू D इंटू H1 कसा काढतो आपण यातलं आणि यातलं डिस्टन्स. H1 फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आता ह्या दोन्हीतलं डिस्टन्स किती आहे ते फाइंड आउट करायचं. म्हणजे काय होणार इथून ते इथपर्यंत डिस्टन्स काय असणार आहे आपलं y1 असणार आहे मायनस हे डिस्टन्स इथून ते इथपर्यंत काय होणार y बार y1 मायनस y बारचा स्क्वेअर. H1 आपण कसा काढतो असा सुद्धा काढू शकतो y बार मायनस y1. H2 कसा काढू शकतो y बार मायनस y2. H3 y बार मायनस y3. H4 y बार मायनस y4 अशी फाइंड आउट व्हॅल्यू करू शकतो. परंतु मी इथं स्टार्टिंगला y1 काय घेतला तर इथून ते y1 जास्त डिस्टन्स आहे मायनस y बार छोटं डिस्टन्स असल्यामुळं मोठ्यातनं आपण काय करतोय छोटी संख्या मायनस करतो. जर आपण इथं y बार मायनस y1 केलं असतं तरी आपला आन्सर पॉझिटिव्ह येणार. मायनसचा स्क्वेअर केल्यानंतर काय होतं पॉझिटिव्ह आन्सर येतं. तसं सुद्धा करू शकतो. सध्या मी काय करतोय मोठी संख्या स्टार्टिंगला घेऊन छोटी नंतर घेतोय आणि त्याचा स्क्वेअर करतोय. व्हॅल्यू पुट करूया. पहिल्या रेक्टँगलसाठी बघा बेस किती आहे 10. डेप्थ किती आहे इथून ते इथपर्यंत 350चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस B इंटू D एरिया आपण इथं फाइंड आउट केलेला आहे A1चा किती आहे तो 3500 इंटू y1 किती आहे रे इथं फाइंड आउट केलेलं आहे आपण y1 187 मायनस y बार किती फाइंड आउट केला 113.372
ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करतो. जर डायरेक्ट जमत असेल तुम्ही डायरेक्ट करा, किंवा थोडं थोडं सोडवत परत पूर्ण आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर मी कसं डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करतो बघा. 180 ब्रॅकेटमध्ये 187 मायनस 113.372 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 3500 इज इक्वल टू, या आन्सरमध्ये सेव्ह असणार आहे, प्लस डबल ब्रॅकेट करतो. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 10 इंटू 350चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी आन्सर आलं, फार मोठी आहे व्हॅल्यू, त्याला मी छोटी करण्यासाठी काय करणार आहे, ENG बटन प्रेस करणार आहे. आपलं आन्सर किती आलं, 54.7029. 29 म्हणजेच 30 म्हणून 3 इंटू 10⁶ mm². नेक्स्ट IXX2 फाइंड आउट करूया. IXX2 इज इक्वल्स टू, बघा दुसऱ्या रेक्टँगलचा XX ॲक्सिस हाय का, आणि टोटल इन्व्हर्टेड टीचा ॲक्सिस हाय. हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं, पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करायचा. काय असतो, IG2 दुसऱ्यासाठी म्हणून G2 प्लस A2 इंटू H2चा स्क्वेअर. दुसऱ्या रेक्टँगलसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, BD इंटू H2. आता बघा यातलं दोघातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. मग काय होणार, इथून ते Y बार मोठं डिस्टन्स आहे, इथून हे डिस्टन्स मोठं आहे, मायनस हे Y2चं डिस्टन्स, Y बार मायनस Y2चा स्क्वेअर. समजलं. ह्या रेफरन्सपासून हे डिस्टन्स Y1, इथून ते हे डिस्टन्स Y बार, इथून ते हे डिस्टन्स Y2. मग काय झालं, ह्या दोघातलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय केलं, Y1 मायनस Y बार. आता काय करायचं, ह्या दोन्हीतलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, Y बार मायनस Y2, Y बार मायनस Y2चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. दुसऱ्यासाठी बेस किती आहे, 200 इंटू डेप्थ किती आहे, 12चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसऱ्याचा एरिया आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे, किती आहे, 2400 इंटू Y बार किती आहे, इथं फाइंड आउट केली आहे व्हॅल्यू 113.372 मायनस Y2ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केली आहे, किती आहे ती, 6 होल स्क्वेअर. मी डायरेक्ट आन्सर फाइंड आउट करतोय, जमत असलं तुम्ही करू शकता, नाहीतर सेपरेट सॉल्व करायचं. 113.372 मायनस 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर आन्सरमध्ये सेव्ह आहे, आन्सर इंटू 2400 आन्सरमध्ये सेव्ह झाली व्हॅल्यू, प्लस डबल ब्रॅकेट टाकतो, 200 इंटू 12चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी आन्सर आलं, फार मोठी व्हॅल्यू असल्यामुळे मी काय करणार, याला ENG बटन प्रेस करून छोटी करणार. किती आलं, IXX2 इज इक्वल्स टू 27.697 इंटू 10⁶ mm². म्हणजेच काय, IXX1 IXX2 फाइंड आउट केला. टोटल IXX कसा काढणार आपण, IXX इज इक्वल्स टू IXX1 प्लस IXX2. IXX1ची व्हॅल्यू किती आहे, 54.703 इंटू 10⁶ प्लस IXX2ची व्हॅल्यू किती आहे, 27.697 इंटू 10⁶. आपलं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट IXX किती येणार, दोघांची ॲडिशन. आता सध्या हे आन्सर माझं कॅल्क्युलेटरमध्ये आहे, हे काय आन्सरमध्ये सेव्ह आहे, म्हणून आन्सर प्लस हे करूया, ब्रॅकेट टाकतो याला 54.703 इंटू 10⁶ ब्रॅकेट कंप्लीट. मोठी संख्या छोटी करण्यासाठी ENG बटन प्रेस केलं, किती आलं, 82.4 इंटू 10⁶ mm². किंवा कॅल्क्युलेटर ऑन करून ही प्लस ही तुम्ही करू शकता. बघा 54.703 इंटू 10⁶ ब्रॅकेट कंप्लीट प्लस 27.697
697 इंटू 10 to the power 6 54.703 इंटू 10 to the power 6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 27.697 इंटू 10 to the power 6 काहीतरी मोठी व्हॅल्यू आली. ENG बटन प्रेस करून आलं आपला आन्सर 82.4 इंटू 10 to the power 6 mm⁴. न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे काय केलं आपण IX6 व्हॅल्यू फाइंड आउट केली. जर आपल्याला IYY विचारलं असतं तर काय करायला लागलं असतं, IYY ॲक्सिस कधी भेटतो आपल्याला, ज्यावेळी आपण एक्स बारची व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्यावेळी काय भेटतं आपल्याला IYY ॲक्सिस भेटतो. म्हणजे जिथं आपल्याला अजून एक्स बार फाइंड आउट करावं लागला असता आणि एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर काय केलं असतं आपण IYYच्या अकॉर्डिंग काय केलं असतं व्हॅल्यू फाइंड आउट केली असते. जर याचा IYY काढायचा असतं तर कसं आलं असतं रे, हा एक्स बार किती आला असता 100 आला असता ह्याच्या निम्मं. मग IYY ॲक्सिस काय झाला असता, पहिल्या रेक्टँगलच्या IY आणि दुसऱ्या रेक्टँगलचा IY याच्यामधनं काय झाला असता 5 झाला असता आणि मूळचा आपल्या इन्व्हर्टेड टीचा ॲक्सिससुद्धा त्याच सेंट्रॉइडमधनं 5 झाला असता. म्हणजेच काय झालं असतं, या सेंट्रॉइडमधून आणि या सेंट्रॉइडमधून आपले काय गेली असती IYY लाईन गेली असती. या पॉईंटमधनंच IYY 5 झाल्यामुळं ते ॲक्सिस एकमेकाला पॅरलल नसते आणि पॅरलल नसल्यामुळं आपण तिथं पॅरलल ॲक्सिस वापरला नसता डायरेक्ट काय केलं असतं, आता YYसाठी काय असणार आहे DB³ डिवायडेड बाय 12 प्लस DB³ डिवायडेड बाय 12 जे काय आन्सर आलं असतं डायरेक्ट आपण IYY व्हॅल्यू फाइंड आउट केली असते. तर IYY कसं आलं असतं फक्त आपण इथं बघूया. पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा DB³ म्हणजे पहिल्याचं काय असतं टोटल डिस्टन्स 350 इंटू बेस की याचा बेस 10चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 प्लस याचं बघा D किती आहे 12 इंटू डेप्थ किती आहे 200चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12. हे आपलं काय आलं असतं IYY आन्सर आलं असतं. तर सध्या आपल्याला काय करायला सांगितलं आहे IX6 फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग IX6 फाइंड आउट करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इन्व्हर्टेड टीचा X6 ॲक्सिस फाइंड आउट करावा लागेल. X6 ॲक्सिस कधी भेटतो आपल्याला, ज्यावेळी आपण Y बार फाइंड आउट करतो त्यावेळी आपल्याला X6 ॲक्सिस भेटतो. म्हणून काय केलं Y बार फाइंड आउट केला. मग रेफरन्स ॲक्सिसपासून 113.372 वरती X6 ॲक्सिस आला. X6 ॲक्सिस कसा आहे रे, पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस दुसऱ्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून काय केलं IX1 प्लस IX2 पहिल्याला X6 पहिल्याचा सेंट्रॉइडचा X6 आणि टोटल इन्व्हर्टेडचा X6 कसे आहेत एकमेकाला पॅरलल असल्यामुळे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. पॅरलल ॲक्सिस थेरम काय असतो IG1 प्लस A1 H1चा स्क्वेअर. सिमिलरली दुसरासुद्धा X6 ॲक्सिस इन्व्हर्टेड टीच्या सेंट्रॉइडला कसा आहे पॅरलल असल्यामुळे तिथं पण आपण काय केलं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला आणि दोघांचे ॲडिशन करून काय केलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X6 ॲक्सिस काय केली फाइंड आउट केली. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त या गोष्टी शेअर करत चला. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. धन्यवाद.